रॅली नाही, मोर्चे नाही, मोठ्या मोठ्या सभांची आयोजनं नाहीत. तरीही तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांचा TVK हा पक्ष नेता ठरलेला आहे, थलपती ठरलाय, निवडून आलेला आहे, कर्णधार आहे. खरं तर मुख्यमंत्री पदावर दावा करून शपथ घेण्यासाठी त्यांना 10 आमदार कमी पडतायत. काँग्रेसनं पाठिंबा दिलाय, 5 आमदार त्यांच्या समवेत आहेत. अण्णा द्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. कसा का होईना मुख्यमंत्री पदावर दावा कसा करायचा याची तयारी विजय नक्की करतायत. पण ही आहे कहाणी विजय नावाच्या एका नव्या नेत्याच्या उदयाची. नेमकं काय झालं आणि नेमके तमिळनाडू सारख्या सिनेमावर प्रेम करणाऱ्या राज्यामध्ये द्रविड राजकारणाचा भाग नसलेले विजय हे अभिनेते नेते कसे झाले याचीच आहे ही कहाणी. नमस्कार, पब्लिक पुराणमध्ये स्वागत. निवडणुका आल्या की प्रचंड मोठ्या रॅलीज, प्रचंड मोठ्या मिरवणुका, प्रचंड मोठ्या सभा सुरू होतात. अगदी गल्लीतली निवडणूक असली तरी देखील सभांची संख्या वाढत जाते, लोक आणले जातात किंवा लोक येतात. एखाद्या नेत्याच्या किती ठिकाणी किती सभा आणि तो एका दिवसात किती सभांना जाऊ शकेल, त्यासाठी विमान कसं वापरू शकेल, कुठे रस्त्यावरून जाईल, ते विमान सुरक्षित असतील की नाही, अशा सगळ्या घटनांमध्ये मंडळी पक्षातली गुंतून जातात. खरोखरच रॅलीज महत्वाच्या असतात. दुसरं असतं मोर्चे, तिसऱ्या असतात सभा, चौथ्या असतात संपर्क यात्रा. हे करण्यामध्ये प्रत्येक पक्ष स्वतःची शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो. गंमत अशी आहे, हे बोलायचं खरं म्हणजे कारण असं आहे, हे सगळं न करता तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय नावाचा एक नट, एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता मुख्यमंत्री व्हायला निघालेला आहे. त्याच्या पक्षाकडे कोणतीही संघटना नाही. त्यानं निवडणूक प्रचारामध्ये जेमतेम 3 सभा घेतल्या. वेगवेगळ्या पक्षांची मंडळी, मोठे मोठे नेते त्यांच्या पक्षाचा वैचारिक वारसा दाखवत असताना विजय यांच्या पक्षाने मात्र केवळ लहान मुलं, तरुण मुलं आपल्या आजी आजोबांना, आई वडिलांना मतदान केंद्रावर चला असं सांगतायत असेच भावनिक व्हिडिओ दाखवले. प्रचारामध्ये शिट्टी, जे चिन्ह आहे त्यांच्या पक्षाचं, नाव मुद्दामून नीट वाचता यावं म्हणून कागदाचा आधार घेते आहे, तमिलगा वेट्री कझगम. तमिलगा म्हणजे अर्थातच तामिळचं, वेट्री म्हणजे व्हिक्ट्री, विजय, आणि कझगम म्हणजे संघ, कार्यक्रम, एकत्र येणं, संघटना. या TVK नावाच्या पक्षानं अख्ख्या निवडणुकीच्या काळात कोणत्याही सभा मोठ्या प्रमाणात आयोजितच केल्या नाहीत. कारण पण कदाचित असंच असेल, कारण या आज तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद स्वीकारायला निघालेल्या विजय यांच्या राजकारणाच्या पदार्पणाच्या सभेतच चेंगराचेंगरी झाली होती. 42 लोक मृत्युमुखी पडले होते. खरं तर मृत्युमुखी पडणारी नागरिक मंडळी विजय यांची पॉलिटिकल ऑब्युच्युअरी लिहितायत. आता या घटनेमुळं, या दुर्घटनेमुळं पुढे त्यांना काहीही मिळणं शक्य नाही आहे, अशा प्रकारची भाकीतं केली जात होती. पण ही भाकीतं खोटी ठरली. सभा घेतल्याच गेल्या नाहीत. कारण काही असो, कोणत्याही प्रकारचं कॅम्पेन मोठ्या मोठ्या लोकांना त्याच्यासाठी सेवा घेऊन, त्यांना मोठे मोठे पॅकेजेस देऊन TVKनी केल्याच नाहीत. मग TVKनी नेमकं केलं तरी काय? विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री व्हायला इतका प्रचंड जनसमर्थन मिळवण्यात कसे काय यशस्वी झाले? कारण सोपं आहे त्यांच्या मते. ते म्हणतात की मी मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांच्या घरात गेलो नाही, लोकांच्या घरात मी आधीच पोचलो होतो आणि आधीच पोचलेल्या त्या लोकप्रियतेचा उपयोग करून मी तमिळनाडूच्या सेवेत स्वतःला उतरवलं आणि त्यामुळेच जनतेने मला प्रतिसाद दिला.
सिनेमा हे खूप महत्वाचं माध्यम आहे भारतासारख्या देशात. खूप मोठा इतिहास इथल्या सिनेमांनी रचलाय. इथला अमिताभ बच्चन हा कितीतरी लोकप्रिय आहे. त्याची लोकप्रियता एखाद्या पंतप्रधान पदाच्याच तुलनेचा विषय होऊ शकेल. तामिळनाडूमध्ये तर खरं तर दाक्षिणात्य प्रदेशांमध्ये अभिनेत्यांची लोकप्रियता ही राजकारणात त्यांना सर्वमान्यता मिळवून देत असते. याचं उदाहरण MGR आहेत, MG रामचंद्रन. याचं उदाहरण जयललिता आहेत आणि याचंच नवं उदाहरण विजय आहे, पण वेगळं. कसं वेगळं? तर केव्हा तरी करुणानिधी जे आज पराभूत झालेल्या स्टालिन यांचे पिताश्री होते, ते सिनेमाच्या माध्यमाचा उपयोग करून संहिता लिहायचे. ते पटकथाकार होते, कथाकार होते. द्रविडी एकतेच्या, दलितांना न्याय मिळण्याच्या, पददलितांचा संघर्ष विकासापर्यंत नेण्याच्या पटकथा ते अत्यंत समरसतेने लिहायचे आणि त्या माध्यमातून राज्याच्या परिवर्तनाचा आराखडा तयार करायचे. MG रामचंद्रन हे अभिनेते होते. करुणानिधी यांनी लिहिलेली आणि त्यांच्यापूर्वी अण्णादुराई यांनी लिहिलेली पटकथा MG रामचंद्रन अभिनीत करायचे. हा अभिनय करता करता त्यांना द्रविडी राजकारण आपला प्राण वाटू लागलं आणि त्यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आणि प्रचंड संघर्षानंतर ते मुख्यमंत्री झाले. MG रामचंद्रन यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आलेल्या जयललिता या देखील एक प्रख्यात अभिनेत्री होत्या. त्या देखील लोकप्रिय झाल्या. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्या MG रामचंद्रन यांच्या संपर्कात आल्या आणि त्याही त्यांच्याप्रमाणेच राजकारणात येऊन मुख्यमंत्री झाल्या. पण विजय यांची गोष्ट याहून निराळी आहे. या दोघांनीही आणि करुणानिधी यांनीही राजकारणात येण्याचा मनोदय काही वर्षांपूर्वी जाहीर केला. त्यानुसार पक्षाची बांधणी केली. ते राजकारणात आले, यशस्वी झाले आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले. विजय यांनी राजकारणात येण्याचा निर्णय आधी घेतला, मग तो मागे टाकला, मग पुन्हा त्यांनी निर्णय घेतला, पुन्हा प्रत्यक्षात आणला. पण संघटना बांधणी वगैरे या कोणत्याही गोष्टीवर वेळ खर्च त्यांनी अजिबात केला नाही. 2 वर्षांपूर्वी TVK या पक्षाची घोषणा झाली. दुर्दैवी रॅली झाली जिथे चेंगराचेंगरी झाली, लोक मृत्युमुखी पडले. हकनाक मृत्यू का गेले जीव याची एक चौकशी समिती देखील नेमली गेली. पण विजय मात्र यातून कोणत्याही रीतीने पराभूत न होता, धक्क्यात न जाता त्यांना काय करायचंय ते करत गेले. काय केलं नेमकं त्यांनी? तर त्यांनी सातत्याने द्रविडी राजकारणाच्या पेक्षा एक वेगळा असा विचार त्या प्रांतामध्ये समोर आणला. कसा समोर आणला? तर त्यांनी सिनेमा हे माध्यम वापरून सातत्याने जनतेच्या प्रश्न हाताळणाऱ्या मुद्द्यांना हाक दिली. ही हाक देण्यापूर्वी विजय हे अत्यंत चॉकलेटी हिरो होते. ते हिरोईन्सच्या मागे, झाडांच्या मागे पळापळी करायचे. त्यासाठी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळायला लागली होती आणि त्याही वेळेला फक्त खलनायकांना मारणारा, मस्ती करणारा, मारपिटी करणारा दक्षिणी नायक न होता त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 90च्या दशकामध्ये देखील प्रेयसीच्या आईचं मन, बहिणीचं मन, बापाचं मन जिंकणारा एक हिरो पडद्यावर साकारला होता. कदाचित त्या काळात त्यांची कोणतीही मनीषा नव्हती राजकारणात यायची. पण त्यांचे वडील जे स्वतः लेखक आहेत त्यांना मात्र मुलानं राजकारणात यावं असं वारंवार वाटायचं. कसं वाटायचं? तर त्यांना आपला मुलगा हा राजकारणात बदलाचं माध्यम ठरू शकतो याची पूर्ण जाणीव झाली होती अगदी 2009 साली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक अभिनेत्याचे फॅन क्लब्स आहेत. आपल्याला कल्पना आहे, रजनीकांत राजकारणात येता येता थांबले. कमला हसन राजकारणात यायच्या प्रयत्नात स्वतःच्या मतदारसंघातही निवडून येऊ शकले नाहीत आणि मग द्रमुकच्या मदतीने ते राज्यसभेवर गेले. कोणालाही विजय मिळाला नाही विजय यांचा अपवाद वगळता. मग विजय यांनी काय केलं? तर विजय लोकप्रियतेच्या शिखरावर जेव्हा पोचायला लागले तेव्हा त्यांनी
सिनेमाच्या माध्यमातून लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना हलकेच हात घालायला सुरुवात केली. मोदी जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते 2014 साली पंतप्रधान झाल्यानंतर, त्यानंतरच्या काही सिनेमांमध्ये विजय यांनी डिजिटल इंडियावर अत्यंत उत्तम टीका केली. ही टीका प्रहसनात जमा होती. या टीकेमध्ये गरिबांना औषधं मिळत नाही, युवकांना रोजगार मिळत नाही आणि सुपर पॉवर होण्याच्या गोष्टी केल्या जातात, अशा प्रकारचे संवाद लिहिले गेले. भारताच्या मुख्य भूमीतल्या म्हणजे गंगा यमुना प्रदेशातल्या राजकारणाशी सूर न जुळणाऱ्या तमिळनाडूमध्ये तेव्हाच विजय लोकप्रिय झाले. 2009 साली त्यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना लोकप्रिय करायचा प्रयत्न केला आणि राजकारणात यावं असा मनसुबा मनातल्या मनात रचला, त्यावेळेला त्यांनी जी संघटना काढली ती होती विजय यांचा फॅन क्लब. त्याला नाव दिलं गेलं ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम. म्हणजे काय? ऑल इंडिया, थलपती म्हणजे कमांडर, प्रमुख, कर्णधार, विजय म्हणजे आपले आता तामिळनाडूचे हिरो होणारे मुख्यमंत्री, मक्कल इयक्कम म्हणजे जनतेचा उठाव, लोकचळवळ. ही लोकचळवळ कशासाठी? तर ही लोकचळवळ नोकऱ्या मिळाव्यात, कमी पैशात वैद्यकीय उपचार मिळावेत, ठिकठिकाणी जे रस्ते अडलेले आहेत, वाहतुकीची कोंडी झाली आहे, त्यातून मार्ग निघावा. अत्यंत लोकप्रिय झाली ही लोकचळवळ. पण त्यावेळेला मात्र विजय यांनी वडिलांची इच्छा असताना आणि त्यांनी परस्पर मुलाचा राजकारणातला प्रवेश घोषित करून टाकला असताना राजकारणात यायला नकार दिला. नकार जरी कसा, तर थेट त्यांना राजकारणात आणू बघणाऱ्यांना न्यायालयात खेचणारा. विजय यांनी स्वतःचे वडील चंद्रशेखर जे पटकथा लेखक आहेत आणि आई ज्या पार्श्वगायिका आहेत, त्यांना देखील या विषयासाठी न्यायालयात खेचलं. मग प्रकरण शांत झालं. कसं झालं ती त्यांची कुटुंबातली कहाणी आहे, जी फारशी अजून माध्यमांना माहिती नाही. पण कुठेतरी विजय राजकारणात येणार नाहीत अशा शक्यतेवर लोकांनी शिक्कामोर्तब केलं असतानाच त्यांनी अचानक थलैवा नावाचा एक सिनेमा काढला. जयललिता तेव्हा जिवंत होत्या. थलैवा म्हणजे देखील नायक. खरं तर जयललिता यांना जिवंत असणाऱ्या एक महिला नेत्या, पुरातरी थैलवी म्हटलं जायचं. म्हणजे आज या भूतलावर वावरणारी नायिका, भूतलावर वावरणारी देवी. थलैवा हे त्यालाच कुठेतरी दिलेलं उत्तर होतं का माहीत नाही. पण या थलैवा सिनेमाच्या रिलीजच्या निमित्ताने ठिकठिकाणी अत्याचार होतील, बॉम्बस्फोट होतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळेल, अशी अनेक कारणं देत या सिनेमाचं तामिळनाडूतलं प्रदर्शन रोखलं गेलं. हा सिनेमा भारताच्या वेगवेगळ्या भागात रिलीज झाला, परदेशातही दाखवला जाऊ लागला. पण तामिळनाडूमध्ये जयललिता यांनी हा सिनेमा रिलीज व्हायला ठाम नकार दिला होता. कायदा आणि सुव्यवस्था हे कारण होतं, पण कदाचित जयललिता यांना विजय यांची संभाव्य लोकप्रियता त्यातून दिसू लागली होती. मग 8-10 दिवसांच्या मनधरणीनंतर पहिल्यांदा तर जयललिता यांनी विजयांना भेटायला नकार दिला होता म्हणतात. नंतर कुठेतरी सूत्र हल्ली, दोघं एकमेकांना भेटले आणि त्यानंतर थलैवा सिनेमा सोबत जी टॅगलाईन दिली होती विजय यांनी, टाइम टू लीड, म्हणजे मी नेतृत्व करायला समोर आलेलो आहे, हीच ती वेळ आहे, ही टॅगलाईन काढून टाका असा आदेश जयललिता यांनी दिला. खरं तर विजय तो मानायला तयार नव्हते, पण त्यांच्याच राज्यामध्ये तो सिनेमा रिलीज होणार नाही या भयापोटी टाइम टू लीड ही टॅगलाईन काढली गेली आणि आज टाइम टू लीड होतंय. जयललिता आज नाहीत, जयललिता या भूतकाळाचा भाग झालेल्या आहेत, पण विजय निवडून आलेले आहेत. 234 विधानसभा सदस्यांच्या तामिळनाडूमध्ये 118 जागा मुख्यमंत्री व्हायला लागतात, जे निर्विवाद बहुमत आहे. विजय यांच्याकडे फक्त 108 जागा आहेत, 10 कमी. 5 जागा निवडून आलेल्या काँग्रेसनं त्यांची निवडणूकपूर्व युती असलेल्या द्रमुकला, स्टालिन यांच्या पक्षाला नकार देत आता TVK पक्षाकडे आपलं माप टाकलेलं आहे
आणि काँग्रेस या सरकारचा भाग असणार आहेत. आपण आधीच भाकीत केलं होतं की काँग्रेस या दक्षिणेतल्या राज्यातल्या सत्तेचा वाटेकरी असेल. ती आज विजय यांची गरज आहे. पण त्याही आधी महत्वाचं आहे की विजय यांनी ही लोकप्रियता कशी मिळवली. तमिळनाडूमध्ये साधारणतः चित्रपटातल्या तारकांच्या मागे जाण्याचं वेळ आहे, मान्य आहे. पण इथे कोणती पक्ष संघटना नाही, इथे कोणत्या पक्षाचे छोटे मोठे नेते नाहीत. विजय यांच्या गाडीचा चालक असलेल्या एका अत्यंत सामान्य व्यक्तीच्या मुलाला एका मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली गेली, थेट मंचावर घोषित झाली. उमेदवार ढसाढसा रडायला लागला, त्याला राजकारणातला र पण माहीत नाही, पण तो आज निवडून आला. चालकाच्या मुलाची जी गोष्ट आहे तीच अनेकांबाबत आहे. असं परिवर्तन का घडलं? लोक द्रविडी राजकारण समोर करत कुटुंबाचं भलं बघणाऱ्या स्टालिन यांना, करुणानिधी यांना कंटाळले होते का? का विजय यांच्या निमित्ताने त्यांना एक पर्याय कळला? विजय काय बोलले? जे काय 2-3 वेळा बोलले त्याच्यात ते एवढंच बोलले, मला हातांना रोजगार द्यायचा आहे, मला तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत, मला तुमच्यावर रुग्णालयात अति कमी दरात उपचार करून घ्यायचे आहेत. लोकांना आवडलं हे. लोकांना या माणसाकडे संघटना नाही, या माणसाकडे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत वगैरे कोणतेही मुद्दे महत्वाचे वाटले नाहीत. मोदी यांनी 2014 साली माध्यमांना पूर्णतः दूर ठेवून जनतेशी संवाद साधणारे चाय पे चर्चासारखे अनेक कार्यक्रम राबवले होते. आता विजय यांनी देखील माध्यमांना, मीडियाला फारसं महत्व न देता केवळ युट्यूबवर व्हिडिओज रिलीज केले. मी जे मगाशी सांगितलं की मुलं त्यांच्या आईवडिलांना, आजी आजोबांना मतदानाला नेतायत आणि शाश्वत उद्यासाठी मतदान करा असं सांगतायत. तामिळनाडूतले अनेक इन्फ्लुएन्सर्स युट्यूबवर विजय यांच्याबद्दल भरभरून बोलत होते. काय भरभरून बोलत होते? तर प्रचलित राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे एक नवा पक्ष पर्याय म्हणून आपल्या समोर आलेला आहे, त्याला मतदान करा असं सांगत होते. हा मतदान कराचा संदेश लोकांपर्यंत इतका पोचला की घराघरात पोचलेल्या भारतात सर्वाधिक मूल्य घेऊन सिनेमात काम करणाऱ्या विजयला ते आपल्या घरातला एक मानायला लागले. नाही, सलमान खान, आमिर खान, इवन शाहरुख खान यांच्यापेक्षाही विजय एका सिनेमाला जास्त मूल्य घेतात. विजय हाच धागा पकडून सांगत होते, माझ्याकडे पैसा आहे, मला राजकारणात येऊन अजिबात भ्रष्टाचार करायचा नाहीये, मला राजकारणातून पैसा नकोय, मी तुम्हाला चांगल्या सेवा देण्यासाठी राजकारणात येतोय. खरं तर भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेला हा संदेश आवडला. तामिळनाडू विकासात फार अग्रेसर असलेलं राज्य आहे. तिथे अत्यंत उत्तमरित्या उद्योग येतात. तिथला जो सामाजिक सौहार्दाचा विषय आहे तो देखील फारसा चर्चेत यावा सातत्याने असा मुद्दा नाही. तिथलं दरडोई उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं आहे. पण असंही असताना दयानिधी मारन, तसंच कणीमोळी अशा आपल्या सख्या सावत्र भावांना, चुलत भावांना, मामे भावांना बरोबर घेऊन चालणाऱ्या स्टालिन यांच्यापेक्षा त्यांना विजय नावाचा पर्याय आवडला. स्टालिन यांचा मुलगा उदय निधी ज्या वेळेला राजकारणात आला आणि उपमुख्यमंत्री झाला त्याच वेळेला या पक्षाचे दिवस संपले असं बोललं जात होतं. महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या, पण शिवसेना मुंबईत तरीही उद्धव ठाकरे यांची शिवसेना लोकप्रिय ठरली आणि निवडून आली. स्टालिन देखील संपलेले नाहीत, पण स्टालिन यांचा एकछत्री अंमल आणि द्राविडी राजकारण विजय यांनी संपवलं. यामागचं प्रसिद्धीत न राहण्याचं, वेगळ्याच मार्गांचा अवलंब करण्याचं गणित जसं सध्या चर्चेत आहे, तसंच तामिळनाडूतल्या 40 वयोवर्षाखालील मतदारांनी, ज्यांची संख्या 40% आहे, परिवर्तनासाठी मत दिल्याचं आता उघड होत आहे. या नव्या जनतेला, या रेस्टलेस तरुणाईला, या झिंझीजना आता तेच राजकारणाचे प्रयोग नको आहेत. त्यांना सभा नको आहेत, त्यांना रॅलीज नको आहेत, त्यांना घरोघरी संपर्क नको आहे. त्यांना थेट संदेश देत काहीतरी परिवर्तन घडवून आणणारा नायक आता मुख्यमंत्री झालेला हवाय.
तामिळनाडूत जे झालं तेच बाकी ठिकाणी होणार असेल आणि यंगिस्तान जर वेगळ्या मुद्द्यांवर मतदान करणार असेल तर जनतेसमोर आणि मुख्यतः राजकारण्यांसमोर तो एक अत्यंत गंभीर विषय येत्या काही दिवसात उभा राहणार आहे. विजय मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. विजय पडद्यावरचे नायक न राहता जननायक झालेले आहेत. हा थलैवा, हा थलपती राजकारणात नक्की यशस्वी ठरतो का, की कुठेतरी रुपेरी पडद्यावर मोठी इमेज असलेला हा अभिनेता राजकारणात फारसा यशस्वी ठरू शकत नाही, काळ उत्तर देणार आहे. अशाच पद्धतीने राज ठाकरे यांना पदार्पणातच मोठं यश मिळालं होतं. राजकारण प्रचलित नव्हतं पण बाळासाहेबांचा वारसा होता. आसाम गण परिषदेचे तरुण देखील अशाच रीतीने पुढे आले होते पण आंदोलनाची पार्श्वभूमी होती. विजय यांची तुलनाच होऊ शकाय असेल तर ती आंध्रमधल्या एन.टी. रामाराव यांच्या तेलुगू देसमच्या उदयाशी करता येईल, ज्यांनी पदार्पणातच प्रचंड मोठं बहुमत मिळवलं होतं. विजय आता काँग्रेसच्या पाठिंब्याने काँग्रेससह मुख्यमंत्री होत आहेत. ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतायत का, का पडद्यावरचा नायक हा केवळ एक आख्यायिका होणार आहे, काळ ठरवणार आहे. पण विजय यांच्या चाहत्यांचं आणि त्यांच्यासाठी आता उघड भूमिका घेणाऱ्या काही जणांचं ज्यात पीके आहेत, म्हणजे जे भारतातल्या राजकारणातले सर्वात मोठे सेफॉलॉजिस्ट आणि नियोजनकार आहेत, त्या पीके यांचं मत आहे की विजय हे तामिळनाडूच्या राजकारणातला आवश्यक घटक होते आणि तेच विजयी होणार होते. ॲक्सिस वाय इंडियाच्या प्रदीप गुप्ता यांनी देखील अशाच प्रकारचं भाकीत केलं होतं. खरंच विजय यशस्वी होणार का? त्यांचे चाहते सांगतायत की राजकारण त्यांना सोपं आहे. त्यांनी सिनेमातल्या मोठ्याल्या उलाढाली, त्यांनी सिनेमातलं अर्थकारण, त्यांनी सिनेमातली तीव्र स्पर्धा, एकमेकांना मागे खेचणाऱ्या स्पर्धकांना पुरून कसं उरायचं आणि कशा पद्धतीने ट्रेडवर, बॉक्स ऑफिसवर, गल्ल्यावर विजय मिळवायचा ते गणित जाणून घेतलंय. विजय यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत. लग्नात अर्धा तोळा सोनं देणार आहेत, साडी देणार आहेत, वेगवेगळ्या योजनांची ते उभारणी करणार आहेत. खरंच यशस्वी होत आहेत का माहीत नाही, पण रजत पटावरचा एक नायक खऱ्या अर्थाने तामिळनाडूचा नायक होतोय. सिनेमाचं माध्यम राजकारणासाठी, स्वतःच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आता उजवे देखील वापरू लागलेले आहेत. आपण धुरंधरचे 2 भाग पाहिले, ते अत्यंत यशस्वी झाले, ते पण पाहिलं. विजय नावाचा थलपती, विजय नावाचा कमांडर, विजय नावाचा कर्णधार तामिळनाडूचा मुख्यमंत्री होत असताना या प्रयोगाची यशस्वी पारायणं अन्य राज्यातही होतील का बघावं लागेल. आज इथेच थांबतो. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्यावर आहोत. विजय यांना शुभेच्छा. पण विजय हे खरंच विजयी होतील का या प्रश्नासह नमस्कार.